तुम्ही गरोदर आहात का? किंवा नुकताच बाळाला जन्म दिलाय का? तर थांबा आणि हा व्हिडिओ नक्की ऐका. कारण बाळाच्या जन्मानंतरचे पहिले 40 दिवस आई आणि बाळ दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असतात. या काळात घेतलेली योग्य काळजी आईच्या आरोग्यास आणि बाळाच्या वाढीस मजबूती देते. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बाळाच्या जन्मानंतर 40 दिवस कोणते नियम पाळायला हवेत? बाळ जन्माला आलं की घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. छोट्याशा बाळाच्या आगमनाने घरातील प्रत्येकाचंच आयुष्य बदलून जातं. पण या आनंदासोबतच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बाळाच्या जन्मानंतरचा हा काळ आईच्या शरीराच्या पुनर्बांधणीचा आणि बाळाच्या निरोगी आयुष्याची मजबूत सुरुवात होण्याचा काळ असतो. म्हणूनच या दिवसात काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. सर्वप्रथम आईसाठी पुरेशी विश्रांती खूप महत्त्वाची असते. बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या शरीरावर मोठा ताण आलेला असतो. त्यामुळे या काळात आईने जास्तीत जास्त विश्रांती घेणं गरजेचं आहे. घरातील इतर सदस्यांनीही आईला शक्य तितकी मदत करायला हवी, जेणेकरून तिला थोडा आराम मिळू शकेल. त्यामुळे या दिवसात आईने स्वतःची काळजी घेणं हे स्वार्थ नसून एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या 40 दिवसात आईचा आहार खूप महत्त्वाचा असतो. शरीराला ताकद मिळावी आणि बाळाला योग्य पोषण मिळावं यासाठी दूध, डाळी, फळे, हिरव्या भाज्या आणि सुकामेवा असा पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. यामुळे आईला ऊर्जा मिळते आणि बाळाला मिळणारं स्तनपानही अधिक पौष्टिक होतं. बाळासाठी सर्वात उत्तम अन्न म्हणजे आईचं दूध. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे खूप महत्त्वाचे असते. आईच्या दुधात बाळासाठी आवश्यक असलेले पोषक घटक तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे महत्त्वाचे घटक असतात. या काळात स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असतं. आई आणि बाळ दोघांचीही स्वच्छता व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. बाळाला हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, बाळाचे कपडे स्वच्छ आणि कोरडे ठेवणे, तसंच आईनेही स्वतःची स्वच्छता सांभाळणे आवश्यक आहे. अशा छोट्या छोट्या सवयींमुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि बाळ अधिक सुरक्षित राहतं. काही ठिकाणी बाळाच्या जन्मानंतर 40 दिवस आईला किंवा बाळाला जास्त लोकांना भेटू देत नाहीत. ही एक पारंपरिक पद्धत आहे. यामागे काही व्यावहारिक कारणंही आहेत. आई आणि नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पूर्वी त्यांना काही काळ गर्दीपासून दूर ठेवलं जात असे. यामुळे आईला विश्रांती मिळते आणि बाळालाही सुरक्षित वातावरण मिळतं. मात्र याचा अर्थ असा नाही की आईला पूर्णपणे एकटं ठेवावं. आईला कुटुंबाचा आधार आणि भावनिक साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं. आजच्या काळात डॉक्टरही सांगतात की आई आणि बाळाला स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण द्यावं एवढंच महत्त्वाचं आहे. तसंच बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी आई आणि बाळाची डॉक्टरांकडे तपासणी करणंही खूप आवश्यक असतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचे लसीकरण, त्याची वाढ आणि आईचे आरोग्य यांची योग्य प्रकारे तपासणी केली जाते. जर आईला किंवा बाळाला कोणतीही अडचण किंवा त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात उशीर करू नका. बाळ जन्मल्यानंतर आईला थकवा, ताण किंवा भावनिक बदल जाणवू शकतात आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यामुळे या काळात कुटुंबाने आईला समजून घेऊन तिला मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं असतं. या काळात बाळाची त्वचा आणि शरीर खूप नाजूक असतं. त्यामुळे बाळाला स्वच्छ, उबदार आणि सुरक्षित वातावरण मिळणं खूप महत्त्वाचं असतं. बाळाला जास्त गर्दीपासून दूर ठेवणं आणि त्याची नियमित काळजी घेणं आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतरचे हे 40 दिवस आई आणि बाळासाठी खूप खास असतात. हा काळ फक्त काळजी घेण्याचा नसतो, तर आई आणि बाळामधील नातं अधिक घट्ट होण्याचा सुंदर काळ असतो. या काळात घेतलेली योग्य काळजी आईला लवकर सावरायला मदत करते आणि बाळाच्या निरोगी भविष्यासाठी मजबूत पाया तयार करते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने या प्रवासात आईला साथ देणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त आपण एवढंच लक्षात ठेवूया, आई निरोगी असेल तरच बाळ निरोगी राहील आणि निरोगी आई बाळ म्हणजे आनंदी कुटुंब आणि समाज. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या घरात बाळाच्या जन्मानंतर कोणते पारंपरिक नियम पाळले जातात हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.